राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या आमदार सना मलिक सध्या चर्चेचा विषय झालेला आहे. कारण की विधानसभेमध्ये कॉमन सिव्हिल कोड आणि तिहेरी तलाक या संदर्भात जी चर्चा सुरू होती विधानसभेत लक्षवेधीची, त्यावरनं हा विषय चर्चेला आला. आपल्याबरोबर सना मलिक आहेत. मुळात तुमचं जे विधान आलं तिहेरी तलाक आणि ह्याच्या संदर्भामध्ये UCCच्या संदर्भामध्ये, त्याच्यावरनं तुम्ही पाकिस्तानच्या संदर्भातलं काही त्याला म्हणजे संदर्भ दिले आणि मग त्याच्यानंतर थेट मंत्री सांगतात की महाराष्ट्रामध्ये आहे, संविधान इथलं चालेल, भाजपाचे आमदार तुमच्यावर तुटून पडले. नेमकं तुम्हाला म्हणायचं काय हवं? नाही, जेव्हा ते लक्षवेधी लागली, लक्षवेधी जेव्हा सुरुवात केली भाजपाचे आमदार देवयानी फडणवीसजीने, त्यांनी स्पष्टपणे 3 महिलांचा उल्लेख केला. 3 महिलांचा घरस्फोट झाला, त्याच्यानंतर पतीचा त्यांच्यावर अत्याचार कसं होत आहे त्याचे सगळे रेफरन्स देण्यात आलं होतं आणि स्मूथली चाललं होतं. नंतर शेवटच्या वेळी त्यांनी विचारलं की मुस्लिम महिलांसाठी न्यायासाठी सरकार काय करणार, काय उपाययोजना ठरवणार, आणि त्याचमध्ये त्यांनी पॉलिगामीचा रेफरन्स दिला. रेफरन्स दिल्याच्या नंतर त्यांनी पाकिस्तानचे काही लॉज त्यांनी साईट केले, पाकिस्तानला एक्झाम्पल म्हणून ठरवलं, तिकडे मतलब ठेवण्यात आलं, पाकिस्तानचे रेफरन्स देण्यात आलं. तर आमचा 2 आक्षेप होता. एक असं होतं की महिलांचा जेव्हा विषय येतात तर तुम्ही होलसम फक्त महिलांच्या विषयावर चर्चा करा, त्या विषयावर कोणत्याही धर्माला इन्व्हॉल्व करू नका, इन्क्लूड करू नका. धर्माच्या अंतर्गत ते विषय आहे, फक्त महिलांना तुम्ही न्याय कसा देईल त्यावर तुम्ही लक्ष द्या. दुसरा विषय असं होतं की तुम्ही पॉलिगॅमीचा रेफरन्स दिला आणि पॉलिगॅमीचं तुम्ही सगळे जे बोलत होते ते बोललं, आणि त्याच्यानंतर पाकिस्तानचा रेफरन्स, पाकिस्तानने काय लॉज इम्प्लिमेंट केले, पाकिस्तानचं इतकी टक्केवारी आहे, इतकी टक्केवारी ते पॉलिगॅमीमध्ये आहे, आणि हे सगळे त्यांनी साईड केलं. तेव्हा आमचं बोलणं असं, तुम्ही पाकिस्तानला रेफरन्स देऊ नका, तुम्ही पाकिस्तानमध्ये काय चालू आहे त्याचा एक्झाम्पल भारतीय मुसलमानला देऊ नका. तुम्हाला देण्याचं असेल तर तुम्ही पाकिस्तानने जसं कुरानिक नियमाचं पालन करून ते लॉ इम्प्लिमेंट करा, तुम्ही कुरानिक रेफरन्स द्या ना. तुम्ही पाकिस्तानचा रेफरन्स मुस्लिम भारताच्या मुसलमानात कशाला देत? हेच विषय होता. पण मुळात त्यांचंही म्हणणं बरोबर होतं की भारतामध्ये जरी पाकिस्तानचे तिथले नियम आणणं हे म्हणणं चुकीचं आहे, कारण की इथले नियम, इथले कायदे हे संविधानावर आधारित राहतात. पण पाकिस्तानचा विषय काढला कोण? पाकिस्तानचा विषय तर BJPच्या आमदारांनाच काढलं ना. त्यांनी सांगितलं की बाबा पाकिस्तानमध्ये असं नियम आहे, ते गरजच नाही होती. तुम्ही सांगा ना, काय दुसरं रेफरन्स द्या. तुम्ही पाकिस्तानचा पुढे जाऊन ते नियम कसं बनवलं त्यांनी त्याची तुम्ही माहिती घ्या, त्याची तुम्ही स्टडी करा, आणि त्याची स्टडी त्यांच्याकडे नाही होती तर मीच त्याला ते स्टडीची सगळी माहिती दिली. नाही, पण तुमचा असा दावा होता की जे तिहेरी तलाकचे जे कायदे केलेले आहेत ते मुळात आत्ता जो या संदर्भात वेगळा संदर्भ दिला गेला जातोय, की म्हणजे जे गरज आहेत ते झाले नाही आहेत, असं तुमचं म्हणणं? नाही, गरज आहे ते झाले नाही, जे होत नाही त्यावर बंदी आणली आहे, आणि त्याचा आम्ही अजिबात विरोध करत नाही. म्हणजे कोणते, म्हणजे डिटेलमध्ये कोणते? म्हणजे इन्स्टंट ट्रिपल तलाक आमचे रिलिजियस फॉलोईंगमध्ये नाही. तलाके हसन आणि तलाके बिद्दत, ज्यावर त्यांनी बंदी आणली. काय डिटेलमध्ये सांगाल का ह्या प्रत्येक तलाक आणि त्याचा अर्थ काय आहे? ते दोघे जे तलाक आहे त्यामध्ये तुम्हाला वेळ भेटतात रिकाउन्सिलेशनचा, की तुम्ही पती पत्नीला वेळ देतात, आणि जेव्हा वन्स यू गिव तलाक, आफ्टर दैट यू हैव स्पेसिफिक अमाउंट ऑफ टाइम वेर यू कैन रिकाउंसिलेट, मतलब आप वापस से हस्बैंड एंड वाइफ एक हो सकते हैं, दे कैन फॉरगेट एवरीथिंग. एंड जो टाइम नॉर्मली हम देखते हैं लॉ में दिया जाता है, जे वेळ देऊन जातात आपल्याला लॉमध्ये, की बाबा जेव्हा तुम्ही कोर्टात जातात तेव्हा जज काय सांगतात, तुम्हाला एक इंटरमिडिएट पिरियड देतात की बाबा या पिरियडमध्ये तुमचं रिकाउन्सिलेशन झालं, तर तसेच आमचं इस्लाममध्ये ते लॉ आहे ऑलरेडी, ते तसंच इम्प्लिमेंट करायचं असतात. इमिडिएटली कोणी तलाक दिलं तर तलाक होतच नाही आहे. तर जे हे कल्चरल फॉर्ममध्ये जे चालू केलं होतं, की कोणी फोनवर दिलं, कोणी ईमेल पाठवलं, हे सगळे रेफरन्स पण चालू होतं त्या दिवशी सभागृहात, त्यावर बंदी आणली आणि त्यावर त्यांनी काही लॉज इम्प्लिमेंट केलं, क्रिमिनलाइज केलं, ते सगळे होतं. आणि आमचं जो आहे, जे आम्ही मूड फॉलो करतो त्यावर काहीच बंदी नाही. जेव्हा त्यांनी रेफरन्स दिला तेव्हा आम्ही एकही स्पष्टीकरण दिलं, जे लॉ आला आहे, जे क्रिमिनलाइज करण्यात आला आहे, ते फक्त इन्स्टंट ट्रिपल तलाकवर आहे. तुम्ही ट्रिपल तलाक डायरेक्टली बोलू नका. म्हणजे फक्त तलाक उल्लेख करून देत ते इन्स्टंट ट्रिपल तलाक आहे, त्याच्यावर बंदी आणलाय, त्याच्यावर लॉ आणलाय, ते क्रिमिनलाइज करण्यात आला आहे. पण मग तो गरजेचाच होता ना.
ते गरजेचंच होतं, त्याचं कुठे विरोध आहे आमचं. पण तुम्ही ट्रिपल तलाक बोलणार ते नाही आहे ना, त्याच्यावर बंदी नाही आहे ना. तुम्ही मिसकन्सेप्शन कशाला क्रिएट करतात, ते पण आमचा एक विषय. आज त्याचवेळी काही आमदारांनी विशेषतः भाजपच्या आमदारांनी मुद्दा उपस्थित केला. तर गृहराज्यमंत्री स्वतः कदम सुद्धा सांगत होते की संविधानावर आधारित काही कायदे होऊ शकतात, तुमची मागणी रास्त नाही आहे. नाही काय झालं होतं, मी क्लिअरली त्यांना मेन्शन केलं होतं की तुम्ही पाकिस्तानचा आम्हाला रेफरन्स देऊ नका. तुम्हाला हे कायद्याचा रेफरन्स द्यायचा असेल तर कुरानिक स्टडीजमध्ये आहे ते तुम्ही रेफरन्स द्या. आमच्या भारताचं संविधान आम्हाला प्रॅक्टिस प्रीच आणि प्रोफेस आणि प्रोपगेट करण्याचा आम्हाला अधिकार देतात. तर प्रोपगेट करून मी सांगितलं ना तुम्हाला, या लोकांना माहिती दिली ना मी पूर्ण की बाबा कुरानिकमध्ये काय मेन्शन केलं आहे, आमच्या रिलिजनमध्ये तलाकचं काय आहे, आमच्या रिलिजनमध्ये पॉलिगॅमीचं काय आहे. पॉलिगॅमी इज नॉट कंपल्सरी. देर इज अ डिफरन्स इन परमिशन and what you say परमिशन और कंपल्सरी में डिफरन्स होता है. अँड परमिट बी कसं आहे त्यामध्ये खूप ते आहे, अटी आणि शर्ती आहे. ते अटी आणि शर्ती इतकं सोपं नाही कोणी फॉलो करू शकतात. ते कोणीच एक रेफरन्स घेतला आणि चालू केलं असं नाही. माझा एक पण आणखी एक रेफरन्स होता, बाबा फक्त मुस्लिम पुरुष पॉलिगामी करतात असं नाही आहे. सगळेच लोक करतात आजचा दिवस. कोणी उघडेपणा करतात, कोणी लपून करतात. सर्वांना माहीत आहे ते. सर्व धर्मामध्ये होतात असं तुमचा दावा होता. धर्माचा अँगल येऊच नका ना. सगळे हे सोशल इश्यू आहे, हे सामाजिक विषय आहे. त्यामुळे तुम्ही धर्माचा अँगल कशाला देतात. माझा मूळ प्रश्न हेच होता, एक पाकिस्तानचा रेफरन्स अजिबात नको. आणि भाजपचा आमदार दिला पाकिस्तानचा रेफरन्स. तुम्ही ते सभागृहाच्या बघा, मला वाटतं 12:30ला या 12:40ला ते चालू झाला होता. तुम्ही ते रेफरन्स बघा. त्यांनी सांगितले पाकिस्तानमध्ये असं असं लॉ करण्यात आलं आहे. गरजच नाही होती. आणि मुस्लिम जे आहे भारतामध्ये राहतात ते संविधानानुसार चालतात. संविधानाने त्यांना अधिकार दिला आहे, ते अधिकारानुसार चालतात. तुम्ही पाकिस्तानचा रेफरन्स कशाला देतात. ज्यांना पाकिस्तानचा बघायचं आहे ते बघू, त्यांना बघू द्या. पण आम्ही अजिबात पाकिस्तानला बघत नाही. पाकिस्तान आमचा आयडियल असंच अजिबात नाही. आमचा आयडियल कोण आहे, भारत आहे. आमचा आयडियल कोण आहे, संविधान आहे. आमचा आयडियल कोण आहे, भारतने दिलेले आहे. चित्र असं तयार केलं गेलं की तुम्ही तेच खूप 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 लोकांनी ते ट्राय केलं हे सगळे चित्रकार. त्याच्यानंतर तुमच्यासारखे जे लोक येतात, आम्ही क्लॅरिफिकेशन देतात त्या लोकांना. धन्यवाद. सना मलिक यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे की जे कायदे आहेत ते संविधानावर आधारित आहेत असं त्यांना मान्य आहे. पण अर्थात पाकिस्तानचा उल्लेख जो केला गेला तो विरोधी म्हणजे सध्या मित्रपक्षांच्याच आमदारांकडनं केला गेल्याचाही दावा त्यांच्याकडनं दिसून येतो. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरवसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.